खबरदारीमध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला अपडेटेड ठेवण्याचा, मार्केटमध्ये नवनवीन ट्रेंड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। चला पाहूया असंच काही खास। ॲपलचा मच अवेटेड आयफोन 7 लॉन्च झाल्यानंतर या फोनच्या फीचर्सने अनेकांना भुरळ घातली आहे। ॲपलने या आयफोन 7 ची जगभरात प्री बुकिंग देखील सुरू केली आहे। तरीही हा फोन घ्यावा की नाही यासाठी अनेकांच्या मनात द्विधा मनस्थिती आहे। त्यामुळेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आयफोन 7 चे काही मस्त फीचर्स जे तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील आणि काही अशी कारणं ज्यामुळे तुम्ही नक्कीच विचारात पडाल की हा फोन नक्की घ्यावा की नाही। तुमच्याकडे जर अगोदरच आयफोनचे आधीचे व्हर्जन्स म्हणजे आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लस असतील, त्यामुळे ॲपलच्या या नव्या फोनमध्ये तुम्हाला डिझाईनचा फारसा फरक जाणवणार नाही। आयफोन 7च्या स्क्रीन फीचरमध्येही तुम्हाला फारसा फरक जाणवणार नाही। अगोदरच्या आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लसच्या डिस्प्ले एवढाच आयफोन 7चा डिस्प्लेही तुम्हाला पाहता येईल। आयफोन 7च्या बॅटरीमध्येही जास्त इम्प्रूव्हमेंट्स करण्यात आलेले नाहीयेत। या फोनच्या प्रोसेसरनुसार 2 ते 3 तास बॅटरी जास्त काळ टिकेल असं तज्ज्ञांचं मत आहे। या आयफोन 7 सोबत ब्लूटूथ हेडफोन्स देण्यात आलेले आहेत, त्यामुळे अनेकांच्या भुवया आनंदाने उंचावल्यात। पण हा आयफोन 7चा एक ड्रॉबॅक देखील असू शकतो। त्यामुळे या आयफोन 7ला हेडफोनचे जॅकच नसल्यामुळे तुमचे इतर हेडसेट आहेत ते याला अटॅच होणार नाहीत। ॲपलने याआधी कधीच आयफोन मधली रॅमची कॅपॅसिटी सांगितली नव्हती, पण यावेळी आयफोन 7ला 2 GB रॅम असणार आहे आणि आयफोन 7 प्लसला 3 GB रॅम असणार आहे। अनेकांना भुरळ पाडलेला आयफोन 7चा जेट ब्लॅक कलर हा आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस मध्ये उपलब्ध आहे, पण हा जेट ब्लॅक कलर आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसच्या 32 GBच्या मॉडेलमध्ये उपलब्ध नसेल। आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसच्या स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। हा नवा आयफोन 7 32 GB 128 GB आणि 256 GB मध्ये उपलब्ध असेल। जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरती सिनेमा पाहायला आवडत असेल किंवा मग गेम खेळायला आवडत असेल तर आयफोन 7 हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे, कारण त्यामध्ये देण्यात आलेलं स्टिरिओ स्पीकर हे अगदी सगळ्यांनाच भुरळ पाडते। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।